टीचर सपोर्ट नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगानुसार कशा प्रकारे पगार असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे। तर मित्रांनो, जानेवारी 2019चा शासन निर्णयानुसार तुमचा पगार किती असणार आहे त्याची ॲक्युरेट माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याचप्रमाणे ग्रेड पे बंद झालेला आहे आणि बेसिक DA HRA आणि TA कशा प्रकारे असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि त्याचबरोबर आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खालील लाल कलरमध्ये जे सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन माहिती यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा, 7वा वेतन आयोग हा 2016 पासून लागू करण्यात आलेला आहे। तर 2016चं बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला 2019चा पगार काढायचा असेल त्यासाठी तुम्हाला 2016चं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे। बघा, या ठिकाणी आपण एक उदाहरणादाखल 10,850 हे 2016चं जानेवारी 2016चं बेसिक या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ग्रेड पे आपल्याला मिळवायचा आहे 2800 रुपये। तुमचा जो ग्रेड पे आहे तो तुम्हाला मिळवायचा आहे। यामध्ये आपण 10,850 हे बेसिक पकडलं, त्यामध्ये 2800 ग्रेड पे, तर त्याचं 2016चं एकूण बेसिक होणार आहे 13,650। त्यानंतर बघा मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार 2016चं बेसिक आपल्याला काढायचं आहे। तर त्यासाठी 2016चं जे बेसिक आहे ते होतं 13,650, त्याला 2.57 या फिटमेंट फॅक्टरनं गुणायचं आहे। त्याचं जे उत्तर आहे ते येते 35,080। आता काय करायचं आहे, 7व्या वेतन आयोगानुसार जे बेसिक किंवा इन्क्रिमेंट आहे ते 100च्या पटीत आपल्याला घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 35,080 हे बेसिक आलेलं आहे, तर त्याचं रूपांतर आपल्याला 100च्या पटीत म्हणजेच काय करायचं आहे, त्याचं उत्तर 35,100 हे येणार आहे। असं का, तर मित्रांनो बघा, जो दशक स्थानचा अंक आहे तो 50पेक्षा जास्त आहे म्हणजे 80 आहे, म्हणून आपण त्याचा समोरचा अंक म्हणजेच 35,100 घेतलेला आहे। जर ते 50पेक्षा कमी असतं तर आपण त्या ठिकाणी 35,000 हेच बेसिक घेतलं असतं। तर अशा प्रकारे 2016चं जे 7व्या वेतन आयोगानुसार जे बेसिक राहणार आहे ते आहे 35,100। तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला जुलै 2016ची वेतनवाढ, जुलै 2017ची वेतनवाढ आणि जुलै 2018ची वेतनवाढ म्हणजेच 3% इन्क्रिमेंट जे आहे ते कशाप्रकारे ॲड करायचं आहे हे आपण बघूया। तर बघा, 7व्या वेतन आयोगानुसार आपलं 2016चं जे बेसिक आहे ते होतं 35,100, तर त्याचे 3% इन्क्रिमेंट आपल्याला ॲड करायचे आहेत, म्हणजेच त्याचं उत्तर जे आहे ते येते 1,053। आता या ठिकाणी आपल्याला 100च्या पटीत घ्यायचं आहे, म्हणजेच 1,053, त्याचं जे उत्तर आहे ते येईल 1,100 रुपये। म्हणजे हे जे 3% इन्क्रिमेंट येणार आहे ते 1,100 असणार आहे। तर हे आपल्याला 2016चं जे बेसिक होतं 35,100 त्यामध्ये 1,100 ॲड करायचं आहे, त्याचं उत्तर येते 36,200। तर अशा प्रकारे 36,200 हे तुमचं 2017चं बेसिक असणार आहे। त्यानंतर बघा, परत आपल्याला 3% इन्क्रिमेंट ॲड करायचं आहे। 36,200 हे तुमचं 2017चं बेसिक होतं, त्यामध्ये 3% इन्क्रिमेंट, याचं उत्तर येते 1,180। तर याला आपण 100च्या पटीत म्हणजेच 1,100 अशा प्रकारे पकडणार आहोत। तर बघा, 36,200 हे 2017चं बेसिक अधिक 1,100 इन्क्रिमेंट, त्याचं उत्तर येते 37,300। तर 37,300 हे तुमचं 2018चे बेसिक असणार आहे। त्यानंतर बघा, 37,300 हे 2018चे बेसिक होते, तर त्यामध्ये परत 3% इन्क्रिमेंट ॲड करायचं आहे। 3% त्याचं उत्तर येते 1,119। तर 1,119 म्हणजे दशक स्थानचा अंक हा 50पेक्षा कमी आहे, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी 1,100च पकडावं लागणार आहे। बघा, 37,300 हे तुमचं 2018चं बेसिक, त्यामध्ये 1,100, त्याचं उत्तर येते 38,400। तर 38,400 हे तुमचं जानेवारी 2019चं बेसिक असणार आहे। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार जानेवारी 2019चं बेसिक आपल्याला मिळालेलं आहे ते आहे 38,400। तर आपल्याला आता महागाई भत्ता, घर भाडे आणि वाहन भत्ता यामध्ये ॲड करायचा आहे। तर महागाई भत्ता कशाप्रकारे असणार आहे बघा, केंद्र शासनाप्रमाणे आपणाला सुद्धा 9% महागाई भत्ता 2016 पासून पकडायचा आहे। तर बघा, 38,400 हे आपलं बेसिक होतं
2019चं, त्यामध्ये 9% महागाई भत्ता, त्याचं उत्तर येते 3,456. अशा प्रकारे हा महागाई भत्ता येणार आहे. त्यानंतर 38,400 गुणिले 8% हे असणार आहे तुमचं 8% घर भाडे. तर 3,072 या ठिकाणी आपण घर भाडे म्हणजेच HRA घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1,800 वाहन भत्ता म्हणजेच TA त्यामध्ये मिळवायचं आहे. तर मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये HRA आणि TA कशाप्रकारे निवडायचे आहे याची माहिती दिलेली आहे, तर ते व्हिडिओसुद्धा आपण बघून घ्या. तर मित्रांनो, या उदाहरणामध्ये जानेवारी 2019चं बेसिक आपण काढलेलं आहे, ते आलेलं आहे 38,400. त्यामध्ये 3,456 DA मिळवायचं आहे आणि 3,072 HRA मिळवायचं आहे आणि 1,800 TA मिळवायचं आहे. तर एकूण पगार 46,728 जानेवारी 2019चा हा अशा प्रकारे पगार असणार आहे. तर मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपण जानेवारी 2019चा पगार काढलेला आहे, तो आलेला आहे 46,728. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक उदाहरण घेऊन आपण 7व्या वेतन आयोगानुसार जानेवारी 2019चा पगार काढलेला आहे. तर तुम्हीसुद्धा तुमचा पगार यानुसार काढून पहा आणि त्याचबरोबर आपणास जर काही अडचण आली तर व्हिडिओ खाली कमेंटमध्ये नक्कीच मांडा. तर मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.